आज मी तुम्हाला पोहे आणि बटाट्यापासून भजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा एक वाडगभर पोहे मी स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी निथळून घेतलेले आहे असे, आणि मीडियम आकाराचा बटाटा पण साल काढून असा खिसून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे बरं का। पूर्ण याचं पाणी निथळून घ्यायचं। वाडगा घेतले आणि वाडग्यामध्ये आपण हे पोहे काढून घेऊया। त्यात टाकायचं हा जे आपण मीडियम आकाराचा एक बटाटा खिसून स्वच्छ धुवून निथळून घेतला होता। त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडीशी हळद, छोटा 1 चमचा टाकायचे आपल्याला सफेद तीळ, धने जसे छोटा अर्धा चमचा घेतलेले असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे मिरची पावडर, त्याच्यामध्ये टाकणारे 2 हिरव्या मिरच्या, 2 पाकळ्या लसणाच्या, थोडासा एकदम तुकडासा आल्याचा असा कुटून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी एकदम हिंग पावडर, कोथिंबीर, त्यात टाकायचे आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा चॉपरला एकदम बारीक केलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि त्यात टाकणारे मी 2 चमचे बेसन पीठ, आणि हे काय करायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। पाण्याचा वापर थोडा सुद्धा करायचा नाही। आपण ह्याच्यामध्ये टाकूया शिजवलेला बटाटा, अर्धाच टाकायचा आपल्याला, अख्खा नाही टाकायचा। आणि हे काय करायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता अशा पद्धतीत झालं पाहिजे बघा। तेल ठेवले बघा गरम करायला, आणि तेल चांगलं आपलं कडक गरम झालेलं आहे। आपल्याला उचलायचे बघा नुसतं असंच, जास्त आपल्याला त्याला दाबायचं वगैरे नाही। अशा पद्धतीत आपण जसे सांडगे कसे घालतो अशा पद्धतीमध्ये टाकायचं। हलकासा फेस कमी झालेला आहे बघा। हे पहिले टाकलेले बघा कसे लाल झालेले ते मस्त बघा, असा गोल्डन कलर आलेला आहे। असं हे काढून घेते मी, एकदम कुरकुरीत तुम्हाला मी दाखवते गरम मध्येच। हे बघा